घेतोय गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. हा आत्ता जो तुम्ही प्रसंग सांगितलात पत्नी बायकोच्या मृत्यूचा, पण असे प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये अनेक येऊन गेले असतील. आणखीन असे कोणते प्रसंग आहेत की जे तुमच्या हृदयावर असे म्हणजे दुःखाचेच नाही, काही आनंदाचे, सुखाचे, काही फजितीचे, काही मजेशीर असेही प्रसंग असतील? आहेत ना. एकदा आमचा कार्यक्रम नांदेड जिल्ह्यात माळेगाव, घोडे माळेगाव नावाची यात्रा आहे, तिथं होता. राजीव गांधी वगनाट्याचं उद्घाटन होतं. तर मी प्रयोगशील असा आहे राजू भाऊ की मी हेलिकॉप्टर बनवलं होतं. तंबूच्या पोरलाला एक तार बांधायची, एक तार स्टेजला बांधायची, त्याच्यात राजीव गांधी आणि सोनिया गांधीजी दोघं जण स्टेजवर उतरायची. अच्छा, असा प्रयोग मी केला होता. आणि त्याच्यात आमच्या मंदारांनी म्हणजे याच्यावर पत्रा लावून आतमधून वर फटाकडे लावायची. राजीव गांधीचा स्फोट. अरे बापरे, असे चित्तथरारक दृष्ट केले होते. पण माझा भाचा बबलू अचानक आपटबाराच्या पिटीपाशी गेला. स्टेजवर जे आपटबार आपटावे लागतात म्हणजे गोळ्या झाडताना, त्या आपटबाराच्या पिटीपाशी गेला आणि जोरात झाकण लावलं, त्याचा स्फोट झाला. अरे बापरे, जवळजवळ 250 आपटबार होते. अरे बापरे, त्याच्यात तो भाजला. आणि एक कलावंत होते आमचे वामनराव लोहगावकर, ते शेकोटीपाशी शेकत होते. अरे बापरे, तो पत्रा जे उडाला ते त्यांच्या डोक्याला लागला, दोन्ही मेंदू बाहेर पडले आणि ते खाली पडले. म्हणजे माझ्या संग काम करून फक्त स्टेजवरनं लई थंडी वाजली म्हणून ते गेले आणि मी स्टेजवरच थांबलो. बीबीताईन मी स्टेजवर थांबलो, ते चेकायला म्हणून गेले, त्यात ते गेले. मी मागे येऊन पाहत होतो, वामन मामा गेले. आता कार्यक्रम तर चालू, प्रेक्षक खूप. बंद करावं तर नक्षलवाद्यांची तिकडं भीती होती. लोक म्हटले असते नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोट केला. मग तिथं जे त्यावेळेचे कमिशनर साहेब आमचं वगनाट्य पाहायला आले होते, ते तिथं हजर होते. त्यांनी ते दृश्य सगळं पाहिलं. ते म्हणले घाबरू नका, प्रयोग चालू ठेवा, तोपर्यंत मी बंदोबस्त मागवतो आणि प्रयोग काही बंद करू नका. मग आम्ही स्टेजवर जायचो, हसायचो, पब्लिकला हसवायचो, मागं येऊन वामन मामाजवळ रडत बसायचो. हा एक माझ्या म्हणजे अंतःकरणातला सर्वात दुःखी. कारण आत्ता स्टेजवर माझ्या संग नाचला, गायला आणि मागं जाऊन तो माणूस जातोय आपला अनुयायी. हे एक लय मोठं दुःख होतं. काय काय वेळेस एखादा कलावंत येत नाही वेळेवर, त्यावेळेस काय करायचं? मग ती जबाबदारी मालकाची असते. मग त्या मालकाला ते कुठलंही काम असेल ते करावं लागतं. अच्छा. आणि एकदा मला शिपायाचं काम करावं लागलं आणि आमच्या त्या प्रधानजींनी अगदी चापकाने मला फोडून काढलं. पूर्वी चापकाची प्रथा होती तमाशात, अगदी फोडून काढलं मला. होती अशी फजिती तमाशात. त्याला विचारलं का नंतर? राग काढला? नाही, कसं कसं विचारता येईल? स्टेजवरच आहे ते, स्टेजवर नाही विचार. तुम्ही मालक मागे गेल्यावरच, मागे गेल्यावर नाही विचारलं मी त्याला. कारण तो एक तर घाबरला होता. त्याला जाणवत होतं का आपल्या हातून त्यांना लागलंय, कारण मी सारखं तोडायचो. त्याला जाणवलं याला लागलंय म्हणून, पण मी त्याला दुःख होईल म्हणून विचारलं. रघुभाऊ, आता तुम्ही गाण्याचा उल्लेख केला. तुम्ही पारंपरिक तमाशा जो असतो त्यातला एखादा प्रकार आम्हाला दाखवा ना, म्हणजे आपल्या माध्यमातून प्रेक्षकांना की ही असते, हा असतो पारंपरिक तमाशातला प्रकार, असं काही आपण सांगू शकतो का? हो आहे ना. एक शिलकार आहे. हा. जगामध्ये राहिलं नाही काही, जर्मनी का भांड केलं सांगाई, त्यामध्ये जेवतात 12 भाई, वरून काचेचे ग्लास पाणी पी. मुलगा बघा ओळखेना जन्म देते आई, धीर बघा ओळखेना चक्के भाऊजाई, त्याचमुळे वेळेवर पाऊस पडत नाही, वरचा भगवान करील काही आशा पापाला. पापाला आशा पापाला, पापाची झाड पिडण्याला त्याच्या पिंडीला हात लावाया. इतर कलाकारांच्या वाटेला जो संघर्ष आला तोच संघर्ष तुमच्याही वाटेला आला, पण कधीही कला सोडून द्यावी असं वाटलं? नाही नाही,
मी तर म्हणेल की मला पुढचा जन्म मिळाला तर तमासगीराचाच मिळावा. हम्म. कारण तमाशा ही एक अशी कला आहे की त्या कलेच्या नादात मी सिनेमा सोडला. डॉक्टर जब्बार पटेल 14 दिवस माझ्याबरोबर राहिले, माझा संपूर्ण अभ्यास केला, माझ्यावर कथा लिहून काढली. त्या चित्रपटाला त्यांनी नाव दिलं होतं एक होता सोंगाड्या. बर. परंतु त्यावेळी 1.5 वर्ष शूटिंग चालायचं आणि 1.5 वर्ष मला जमलं नसतं, कारण माझ्या डोक्यात प्रेक्षकांच्या टाळ्यां शिट्ट्या होत्या. मी डॉक्टरांच्या पाय धरले, म्हणलं डॉक्टर मला जमणार नाही, 1.5 वर्ष मी तुम्हाला तारखा देऊ शकत नाही, माझा सीझन चालू होतो, माझी 100 माणसं उपाशी मरतील, मी येऊ शकत नाही. डॉक्टर वाद झाले. आईबरोबर तासभर बोलत बसले. आई ती म्हणाली त्याची इच्छा नसेल तर जाऊ द्या. मग ते